हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बनवायचा आहे उत्तप्पा. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे. ते प्रमाण चांगलं भिजत ठेवायचं आहे दिवसभर. त्यानंतर मिक्सरला चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पीठ बारीक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि त्यानंतर एक कांदा चिरून घ्यायचा आहे, तो पण त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तव्यावरती नंतर थोडंसं तेल पण सोडायचं आहे लगेच. बघा, चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला एक कांदा, टोमॅटो, आपल्याला हिरवी मिरची वगैरे काही पण ॲड करू शकता तुम्ही आवडीनुसार. मला फक्त कांदाच आवडतो, त्यामुळे मी कांदाच पण टाकलेला आहे. बघा, अशा पद्धतीने तो कड त्याची सुटायला लागल्यानंतर मग आपल्याला थोडंसं तेल पण टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळे ते पटकन कडा त्याच्या सैल पडतात. बघा, आता असा सर्व बाजूने उलटण्याने ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याला लगेच पलटी मारून घ्यायची आहे. तर बघा, किती सहज पटकन निघून गेला तो. किती त्याला जाळी पण आलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपला उत्तप्पा झालेला आहे. दोन्ही बाजू चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा उत्तप्पा खाण्यासाठी तयार आहे. तर आपण सुरुवातीला, आता आपला झालेला आहे गरम, तर आपण सांबार पण बनवून ठेवलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही बाजू चांगल्या भाजलेल्या आहेत. तर आपण खाण्यासाठी घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तयार आहे आपला उत्तप्पा सांबार.